या वडापाव स्टॉलचे मालक म्हणतात की आमचा वडापाव चिंचवडमध्ये सर्वात महाग विकला जातो आणि इथला वडापाव खाण्यासाठी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजणच गर्दी करतात। गर्दी ही तेव्हाच होते जेव्हा या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी, क्वांटिटी आणि रेट या तिन्ही गोष्टी जस्टिफाय केल्या जातात। त्यामुळे हा वडापाव महाग नसून व्हॅल्यू फॉर मनी आहे असं मी म्हणेन। संध्याकाळच्या वेळेला यांच्याकडे तुफान गर्दी असते। दिवसभरात जवळपास यांच्याकडे 1500 ते 1600 वडापावची विक्री या ठिकाणी केली जाते। यांच्याकडे मिळणारा वडापाव तर टेस्टी आहेच, पण वडापाव सोबत तुम्हाला यांच्याकडे बालुशाही, समोसा, भजी, पॅटीस अशा अनेक गोष्टी देखील खायला मिळतील। आणि यांच्या क्वालिटीचं गुपित आहे यांच्या रेसिपीमध्ये। यांच्या रेसिपीमध्ये वापरले जाणारे सर्व पदार्थ हे घरीच बनवले जातात। बेसन ते स्वतः डाळ घेऊन बनवतात। चटण्या देखील घरच्या घरी बनवल्या जातात। याच्याच सोबत यांच्या पदार्थांमध्ये वापरले जाणारे सर्व मसाले हे घरगुती पद्धतीचेच आहेत। आपल्या डोळ्यासमोर फ्रेश पदार्थ जेव्हा बनवून दिलेले जातात आणि त्यांच्यामध्ये वापरलेले इन्ग्रेडियंट हे चांगल्या क्वालिटीचे असतात, तेव्हा पदार्थांची चव नक्कीच खुलून येते। तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचा वडापाव खायचा असेल तर 1987 पासून पिंपरी चिंचवडमध्ये असलेले महेश वडेवाले यांना एकदा नक्की व्हिजिट करा। यांचं लोकेशन आहे चिंचवडे नगर, चिंचवड या ठिकाणी। आणि क्वालिटीसाठी फेमस असणाऱ्या अशा जागांना पाहण्यासाठी आपलं पेज पुण्याची हवाला फॉलो करायला बिलकुल विसरू नका।